ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। आपण 25 मिनिटं 50 बातम्या बघणार आहोतच, मात्र एक मोठी बातमी आहे। पिंपरी चिंचवड शहरामध्ये मुसळधार पाऊस पडतोय। अनेक सोसायट्यांमध्ये तिथेही पाणी शिरलंय, नागरिक तिथेही अडकलेत। या ठिकाणी साधारण 2 ते 3 हजार नागरिक बिल्डिंग्समध्ये अडकून पडलेत, अशी माहिती तिथल्या रहिवाशांनी दिली आहे। घरकुल सोसायटी पाण्याखाली गेल्याची माहिती मिळते। पिंपरी या ठिकाणी सकाळी 9:30 वाजता अनेक सोसायट्यांच्या आवारामध्ये आणि रस्त्यावरती काय परिस्थिती ती आपण दृश्यात बघतोय। घरकुल परिसरातील सोसायटी पाण्याखाली गेली आहे। पिंपरीतली ही दृश्य पुण्यासोबतच पिंपरी चिंचवड शहरामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी पाणी साचलंय, सोसायट्यांमध्ये पाणी शिरलंय, नागरिक अडकलेत आणि साधारण 2 ते 3 हजार नागरिक पिंपरीमध्ये काही बिल्डिंग्समध्ये अडकून पडलेत, अशी माहिती तिथल्या रहिवाशांनी दिली। घरकुल सोसायटी सुद्धा पाण्याखाली गेल्याची माहिती मिळते। पिंपरी चिंचवड शहरातील परिस्थिती देखील हाताबाहेर जाताना दिसते। आपण बघतोय की पिंपरी चिंचवड शहरातल्या विविध रस्त्यावर जे पाणी आहे ते तुंबलेलं आहे आणि सोसायट्यांमध्ये देखील पाणी शिरलेलं आहे। हा जो परिसर तुम्ही बघतात हा आहे घरकुल परिसर। इथे साधारण 20,000 नागरिक जे आहेत ते रहिवासी आहेत आणि या सगळ्या नागरिकांचा जीव जो आहे तो मुठीत धरून ते इथे थांबलेले आहेत। खरं तर प्रशासनाकडे या नागरिकांनी मागील 2 दिवसापासून मदत पाठवण्याचं आवाहन केलं होतं, मात्र आता बहुतांश बिल्डिंग्स ज्या आहेत त्यामध्ये नागरिक जे आहेत ते अडकलेले आहेत आणि त्यांचा कुठलाही संपर्क होताना दिसत नाही। या परिसरामध्ये पूर्णतः पाणी शिरलेलं आहे आणि इथे साधारण 2,000हून जास्त नागरिक राहतात। या परिसरातले जे रहिवासी आहेत आपण त्यांच्याशी बोलूया। खरं तर मागील 2 दिवसापासून पावसाचा जोर वाढताना दिसतोय आणि अशा परिस्थितीत आता काय परिस्थिती आहे, इथे किती रहिवासी आहेत आणि काय मदतीची अपेक्षा आहे? जवळजवळ 16 बिल्डिंग मध्ये पाणी घुसलेलं आहे। म्हणजे पूर्ण एक तर लाईटची व्यवस्था नाहीये आणि जवळजवळ 3-1 हजार लोक अडकलेली आहेत तिथं। अजून कोणी आलेलं नाहीये। परिसर कुठला आहे आणि काय? घरकुल म्हणून ओळखला जातो पिंपरी चिंचवड मध्ये आणि टोटल 160 बिल्डिंग आहे। पाण्याचा प्रवाह जास्त। आता काय काय मदतीची अपेक्षा आहे? खरं तर लहान मुलं सुद्धा या परिसरात आहेत। आता लोकांना घराच्या बाहेरच निघता येत नाहीये। म्हणजे जवळजवळ गुडघ्या एवढं पाणी झाले। अर्थातच ही पाण्याची पातळी बऱ्याच वेळापासून वाढती आहे आणि म्हणून जे लहान मुलं आहेत, महिला आहेत, जे आजारी लोक आहेत त्यांना तरी तातडीनं सुरक्षित स्थळी हलवणं गरजेचं आहे। मात्र पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन हे कुठेही करताना दिसत नाही, अजूनही मदत कार्य पोहोचलेलं नाही आणि त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील घरकुल जो परिसर आहे तिथली परिस्थिती बिकट होताना दिसते। बिझनेस सुरसा गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड। घरकुल परिसर आहे आणि या परिसरामध्ये साधारण 20,000 नागरिक जे आहेत ते रहिवासी आहेत। आपण बघतोय आज अशा पद्धतीनं पाणी शिरलं आहे आणि 2,000हून अधिक नागरिक ज्या बिल्डिंगमध्ये असतात त्या बिल्डिंग पूर्णतः त्यांचा संपर्क तुटलाय। JCB वरनं या सगळ्या विभागाची या भागाची आपण पाहणी करतोय आणि आपण बघतोय दृश्यांमध्ये ही सगळी जी नागरिक आहेत ते मदतीसाठी तरसत आहेत, मात्र पहाटेपासून इथे कोणतीही मदत पोहोचलेली नाही आहे। अर्थातच या बिल्डिंगमध्ये जे आहेत ते लहान मुलं आहेत, महिला आहेत, आजारी आहेत, ज्येष्ठ आहेत आणि त्यामुळे मोठी बिकट परिस्थिती इथे निर्माण झाली आहे। खरं तर 2 दिवसांपासून हा सगळा परिसर जो आहे तो पाण्याने असा भरत होता, तेव्हाच इथल्या परिस्थितीने इथल्या जे नागरिक आहेत, रहिवासी आहेत, त्यांनी प्रशासनाकडे मागणी केली होती, मात्र त्या मागणीचा कोणताही परिणाम झाला नाही आणि आता आपण बघतोय की परिस्थिती हाताबाहेर दिसते। या परिसरातील ज्या लोकप्रतिनिधी आहेत, सुलभाताई उबाळे, शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या, त्या आपल्या सोबत आहेत। ताई, सहज चालता येत नाही, इतकी बिकट परिस्थिती झालेली आहे आणि काय एकंदर प्रशासनाची इथे चूक झालेली दिसते? हा स्वतः पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा प्रकल्प आहे आणि कोट्यवधी रुपये आपण सल्लागारांना दिलेले आहेत। जर या भागामध्ये हा उताराला जर भाग होता तर प्रशासनाने आधीच काळजी घेतली पाहिजे होती। स्वतः महानगरपालिकेचा STP प्लान जो आहे त्या STP प्लानची पाणी जास्तीत जास्त यामध्ये येत आहे आणि पाणी वाहून जायला जागा नाहीये। आज ड्रेनेज लाईन जे आहे ते कमी क्षमतेच्या टाकलेल्या आहे। स्ट्रॉंग वॉटर लाईन नाही, बघितलं तर 25 बिल्डिंग ज्या आहेत त्याच्यामध्ये 45 जवळजवळ एका बिल्डिंग मध्ये 42 फ्लॅट आहेत। या लोकांचे फार आणि आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये जर आयुक्तांनी हा प्रश्न लवकरात लवकर सोडवला नाही तर आम्ही या ठिकाणी आमरण उपोषणाला बसणार आहे। त्यामुळे अत्यंत गंभीर परिस्थिती आहे। प्रशासन अनेक वेळा विनंती करून येत नाही आणि त्यामुळे आता सगळे नागरिक, लोकप्रतिनिधी या सगळ्यांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे। गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड। पिंपरी चिंचवड नंतर आपण आता साताऱ्यात जाऊया। तिथे वाई तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। सतत पडणाऱ्या पावसाला आता जोर आलेला आहे आणि
काही एकमेकांना 3 गावांना जोडण्या